नमस्कार. मी वर्षा फॅशनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे तुम्ही बघू शकता ही माझ्याकडे ही गादी आहे. तुमच्याकडे जी कोणती गादी असेल तिचं आता तुम्हाला टायटलवरून कळालंच असेल की आपण जुन्या साडीपासून गादीचं कवर बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे ओल्ड साडी घेतलेली आहे आणि ही माझी गादी आहे. तर आता याचं आपण कवर कसं स्टिचिंग आणि कटिंग करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर वर्षा फॅशन चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. जर तुमच्याकडे कुठलीही गादी असेल म्हणजे तुमचं जे काही माप असेल त्या गादीचं तुम्ही इथे माप घ्यायचं आहे. तर माझ्याकडे जी आहे तिच्यावर मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवते. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर सर्वात अगोदर आपण अशा पद्धतीने साडीची डबल फोल्ड करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आणि ती आपण गादीवर टाकून घेत आहोत. अशा पद्धतीने व्यवस्थित सरळ करून घ्यायची आहे. म्हणजे कुठे पण गोळ वगैरे पडला असेल तर अगोदर सरळ करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. आणि यानंतर आपण बघा तुम्ही दोन म्हणजे डबल फोल्डमध्ये आहे साडी आणि त्यानंतर आपण थोडंसं इथे 4 ते 5 बोटं वाढव कपडा कट करून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला तिकडून फोल्ड करायचं आहे. जर तुम्हाला इथे चैन लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. म्हणजे जर तुमच्याकडे असेल अवेलेबल तर मी इथे चैन नाही लावणार. तर एवढा कपडा मी एक्स्ट्रा कट केलेला आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर अशा पद्धतीने आपण आता ही म्हणजे उलट्या बाजूने फोल्ड करून घेत आहोत आपल्याला स्टिचिंग करण्यासाठी. तर त्या अगोदर सुईच्या बाजूने घडी घालून आपण त्याची कटिंग केली. आता पुन्हा उलट्या बाजूने घडी घालून घेतलेली आहे साडीची आणि अशा पद्धतीने आपण कडेकडेने स्टिचिंग करून घेणार आहोत. तर बघा मी तुम्हाला दाखवते शिलाई मशीनवर पण कशा पद्धतीने अशा पद्धतीने मी त्याची स्टिचिंग करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. याच्या अगोदर पण मी जुन्या साडीचा रियूज खूप छान छान प्रकारे दाखवलेला आहे. म्हणजे घागरा पण बनवून दाखवलेला आहे, डोअरमॅट पण बनवलेली आहे म्हणजे पायपुसणी. खूप व्हिडिओ आहेत आपल्या वर्षा फॅशन या चॅनलवर. तुम्ही नक्कीच सर्च करून बघा यूट्यूबला वर्षा फॅशन, तर तुम्हाला लगेच मिळून जातील. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता. आणि सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे. म्हणजे फ्री सबस्क्राईब करण्यासाठी कुठलाही चार्ज लागत नाही. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. मी हे कडेने टिप मारून घेतलेली आहे. एका साईडने जशी टिप मारली आपण सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या पण बाजूने टिप मारून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी पूर्ण टिप मारून घेतलेली आहे. आता तशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित टिप मारून घेत आहोत. आणि या चॅनलवर मी ब्लाऊज डिझाईन पण टाकलेल्या आहेत ऑलरेडी. तर तुम्हाला त्या पण बघायच्या असेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च करून बघू शकता. वर्षा फॅशन असंच टाकलं की लगेच येऊन जाईल. तर बघा दोन्ही पण साईडले मी टिपा मारून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आता आपण वरच्या बाजूने डबल फोल्ड करून घेणार आहोत. या इथे तर तुम्हाला म्हणजे चैन वगैरे लावायची असेल तर तुम्ही या स्टेजला असं केल्याच्या नंतर लावू शकता जेणेकरून जर तुमच्याकडे असेल अवेलेबल तर. पण इथे मी नाडीच लावणार आहे तर त्यामुळे मी इथे अशा पद्धतीने फोल्ड करून घेत आहे.
आता अगोदर मी नाडीला टाचणी लावून घेतलेली आहे, म्हणजे जेणेकरून ते मागे पुढे होणार नाही आणि आपल्याला स्टिचिंग करायला पण सोपं जातं टाचणी लावून घेतल्यामुळे. व्हिडिओ शेअर पण करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईक, आवडला तर लाईक पण करा. अशा पद्धतीने मी तीनही म्हणजे जिथं आपण 3 ठिकाणी नाडी लावणार आहोत तर तिथं 6ची 6ही बाजूने मागून 3 पुढून 3 अशा टाचण्या लावून घेतलेल्या आहेत. ओके, आता आपण त्यावरती स्टिचिंग करून घेत आहोत. कुठे साडीचा एक्स्ट्रा कपडा जॉईंट नाही दिलेला. जर तुमची डबल बेड असेल तर तुम्हाला थोडंसं इकडे जॉईंट द्यावा लागेल. ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.